कधीकधी संधी आपल्यासमोर अगदी शांतपणे उभी असते, आवाज न करता. पण आपण दैनंदिन धावपळीत, भीतीत किंवा शंकेत ती हातातून निसटू देतो. आज आपण वैभव ढोस यांच्या अंतःहस्ती प्रारंभ भाग 2 मधील 9वा पाठ संधीचे सोने करा हा अत्यंत प्रेरणादायी आणि डोळे उघडणारा असा पाठ अनुभवणार आहोत. या कथेमध्ये एक साधा पण जीवन बदलून टाकणारा संदेश आहे. संधी येते तेव्हा ओळखा आणि येताच धीराने पकडा. कारण ज्यांनी संधी ओळखली तेच पुढे जाऊन आपल्या आयुष्याची दिशा बदलतात. चला तर सुरुवात करूया. आजचा हा शक्तिशाली पाठ तुम्हाला तुमच्या पुढच्या मोठ्या संधीसाठी तयार करेल. संधीचे सोने करा. संधी ही एखाद्या वेळेचा आवाज नसतो, ती वेळेच्या एका क्षणाचं मौन असतं. ती घड्याळातल्या काट्यांप्रमाणे स्पष्ट नसते, ती काळाच्या एका ठराविक टप्प्यावर गूढपणे थांबलेली असते. ती कधीच तुमच्यासमोर मी आहे असं सांगून येत नाही. उलट ती संकटाच्या रूपात उभी राहते आणि तुमचीच परीक्षा घेते की हे संकट आहे की संधी. म्हणूनच संधी ही नेहमीच सोन्याच्या ताटात वाढून समोर ठेवलेली नसते. ती अनेकदा धूळ खात, अडचणीत, अपमानात किंवा अपयशात लपलेली असते. ज्याला डोळेच नाहीत तो तिला पाहू शकत नाही, पण ज्याला दृष्टी आहे तो तिच्या सावलीत सुद्धा प्रकाश शोधतो. विचार करा, जेव्हा अब्राहम लिंकनला 7 वेळा निवडणुकीत अपयश आलं, तेव्हा तो परत बसला नाही. कारण त्याने प्रत्येक अपयशामागे एक संधी पाहिली होती. जेव्हा थॉमस एडिसनचे हजारो प्रयोग फसले, तेव्हा त्याने ते अपयश नव्हे तर संधी ओळखण्याचा सराव मानला. आणि म्हणूनच संधी ही काही निवडक लोकांना मिळत नाही, ती सर्वांनाच मिळते. पण त्यांना फक्त काही जणांनाच दिसते, कारण ती दिसण्यासाठी दृष्टी लागते आणि त्या दृष्टीसाठी लागतो ज्वलंत हेतू. जगातल्या प्रत्येक महान गोष्टींच्या मुळाशी जर तुम्ही पाहिलं तर एक संधी दिसेल, जी कोणीतरी ओळखली, स्वीकारली आणि तिच्या प्रत्येक अडथळ्याला झुगारून ती आपल्या जीवनाच्या मिशनमध्ये बदलली. संधी ही कधीकधी एका वाक्यात असते, जी तुमच्यावर फेकली जाते. हे करशील का? त्या क्षणी तुम्ही जर मागे हटलात तर तुमचं आयुष्य जसंच तसं राहील. पण जर तुम्ही पुढे पाऊल टाकलं तर तुम्ही इतिहास घडवू शकता. हेच क्षण असतो जिथून दिशा ठरते आणि दिशा ठरली की भविष्य स्वतः घडतं. संधी ही देवतेसारखी असते, पण तिचं रूप अगदी सामान्य असतं. ती कधी मैत्रीत असते, कधी संघर्षात, कधी नकारात, कधी नोकरीत, कधी व्यवसायाच्या एका फोनमध्ये, एका कल्पनेत. प्रश्न एवढाच आहे, तुम्ही तिच्याकडे कसं पाहता? हे खूप कठीण आहे. जसं म्हणून मागे बसणारे अनेक आहेत. पण हे कठीण आहे म्हणजेच यात मोठं काहीतरी आहे असं म्हणणारेच पुढे जातात. हेच संधीचं सोनं करणं.
ज्याला जीवनात मोठं घडवायचं आहे त्याने संधीची वाट पाहणं थांबवावं. संधी कुठेही उगवू शकते, फक्त तिची चाहूल लागणं महत्त्वाचं. आणि ती चाहूल लागते तेव्हा तुमचं मन झोपी गेलेलं नसतं. जेव्हा तुमच्या आत एक आगीचा गोळा धगधगत असतो, काहीतरी करून दाखवण्याची, काहीतरी बदल घडवण्याची. संधी कुणालाच दोनदा विचारत नाही, ती एकदाच विचारते, हिम्मत आहे का तुझ्यात? जर तुमचं उत्तर हो असेल तर ती तुमचं भविष्य तुमच्या हातात सोपवते, अन्यथा ती पुढे निघून जाते आणि फक्त पश्चाताप उरतो. म्हणूनच लक्षात ठेवा, संधी ही क्षणभराची असते, पण तिचा परिणाम पूर्ण आयुष्यावर होतो. संधी शोधत नसते, ती लपलेली असते. संधी ही कधीही गजर वाजवत समोर येत नाही. ती कधीच ठळकपणे दारावर नाव फलकासारखी लिहून येत नाही. ती येते, पण नकळत, लपून, संकटाच्या सावलीत, अपयशाच्या तोंडावर, संघर्षाच्या मधोमध. आणि म्हणूनच अनेक लोक ती गमावतात, कारण ते तिला शोधतात उजेडात, पण ती असते अंधारात. ते शोधतात यशात, पण ती असते अपयशात. ते शोधतात प्रशंसेत, पण ती असते उपेक्षेच्या कोपऱ्यात. संधी ही लपलेली असते, पण तिचं अस्तित्व लपलेलं नसतं. ते फक्त स्पष्ट दिसत नसतं. प्रश्न असा नाही की संधी आहे का, तर प्रश्न असा आहे, ती ओळखण्याची दृष्टी आपल्याकडे आहे का? एकच प्रसंग, एकच संकट, एकच अपमान कुणालाही मोडून टाकू शकतो, पण ज्याच्या मनात यातून काहीतरी घडवायचं आहे, असा पेट आहे, त्याच्यासाठी संधी तीच गोष्ट बनते. आणि हीच संधी इतरांसाठी लय भंगार नशीब असं असते. समोरचा रस्ता बंद आहे असं जेव्हा जग म्हणतं, तेव्हा संधी म्हणते, माझ्या पाठीमागे ये, पुढे दुसरा रस्ता आहे. लक्षात ठेवा, अपयश हे अंतिम नसतं, ते एक निमित्त असतं. आणि प्रत्येक निमित्ताच्या आड एक संधी लपलेली असते, पण त्यासाठी नजर लागते. अशी नजर जी वेदनेतून विचार करेल, अश्रूतून अभ्यास ओळखेल आणि अंधारातून आशेचं कवडसं पडेल. आपल्याकडे कितीदा एखादी गोष्ट चुकली, अडचण आली, लोकांनी हसलं, कोणी साथ दिली नाही, अशा वेळी आपण फक्त दुःखात बुडून जातो. पण हेच क्षण असतात जेव्हा संधी आपल्या पायाशी पडून असते, फक्त ती संधी वाटत नसते. एक उदाहरण घ्या. अनेक उद्योजक, कलाकार, लढवय्ये, इतिहासकर्ते हे काही जन्मताच काहीतरी वेगळं घेऊन आलेले नव्हते. त्यांच्यावरही संकट होती, उपेक्षा होती, अपयश होतं, पण त्यांनी त्या प्रत्येक ठेचेमागे, त्या प्रत्येक नकारामागे, त्या प्रत्येक हरलेल्या क्षणामागे एक दार पाहिलं, आणि ते दार म्हणजेच संधी. या जगात ज्याला जरा जास्त काही मिळालं आहे, त्याच्याकडे जास्त संधी नव्हती, त्याच्याकडे जास्त शोधण्याची इच्छा होती. जिथे इतरांनी हार मानली, तिथे
त्याने संधी उभी केली. म्हणूनच लक्षात ठेवा, संधी शोधली जात नाही, ती ओळखली जाते. ती सतत आपल्यासमोर असते, पण ती त्यांच्यासाठीच उलगडते. आपल्याला आता निर्णय घ्यायचा आहे. आपण संकट पाहणार की संधी? अपयश पाहणार की प्रयोग? उपेक्षा पाहणार की दिशा? कारण संधी कधीच आपण शोधत नसतो, ती आपल्यालाच शोधते. फक्त तिचं रूप थोडं वेगळं असतं आणि हे रूप जे समजतो तोच पुढे जातो, तोच इतिहास घडवतो आणि आयुष्याचा तोच राजा होतो. संधी मिळवणं हे नशिबावर नाही, दृष्टिकोनावर अवलंबून असतं. जगात कोणतंही मोठं यश हे फक्त नशिबावर मिळालेलं नाही. त्यामागे असतो एक ज्वालामुखीप्रमाणे धगधगत राहिलेला दृष्टिकोन. नशिबाकडे बोट दाखवणं ही सगळ्यात सोपी गोष्ट असते. त्याला मिळालं कारण तो सुदैवी आहे असं म्हणणं हे स्वतःच्या आळसाचं आणि दुर्बल मनोबलाचं मुखवटा असतो. पण सत्य हे आहे की नशिबाने संधी दिली असेल, पण दृष्टिकोन नसेल तर ती संधीही वाया जाते. कारण संधी ही फक्त दिसणं पुरेसं नसतं, ती समजून घेणं आणि झेप घेणं आवश्यक असतं. दृष्टिकोन म्हणजे परिस्थितीकडे पाहण्याची अंतर्बुद्धी. एखादी गोष्ट संकट वाटेल, तीच दुसऱ्याला संधी वाटते, फक्त दृष्टीच्या कोनामुळे. एकाच परिस्थितीत काही लोक कोसळतात, काही लोक कोरले जातात, काहींना धक्का बसतो, काही त्यातून झेप घेतात आणि यामागचं अंतर हे नशिबानं नाही तर विचारशक्तीनं तयार केलेलं असतं. म्हणूनच यशस्वी लोकांनी संधी मिळेपर्यंत थांबून राहिलेलं नसतं. त्यांनी ती संधी निर्माण केलेली असते, झटून झिजून, कधी अपमान पचवून, कधी अश्रू गाळून, पण अंतःकरणात ज्वाला पेटवून.